नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आज तमिळनाडूचा स्पेशल लेमन राईस तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे। तर मी इथं बघा म्हणजे लिंबूचा भात, तर मी इथं भात शिजवून घेतलेला आहे पांढरा आणि गार करायला परातीत ठेवलेला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघा, शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला, एक लिंबू, मुगाची आणि उडदाची डाळ भिजत घालायची 1-5 मिनिटं, त्यानंतर हिरवी मिरची आणि लाल मिरची, मोहरी, हळद, मीठ आणि कोथिंबीर आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी दाखवलं नाही तुम्हाला। तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, शेंगदाणे छान असं भाजून घ्यायचं। तर इथं आपलं शेंगदाणे भाजलेत बघा। तर आपण 5 मिनिटं असं गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचं टोलपार काढून अर्धे करायचे आहेत खलबत्त्यामध्ये। तर बघा इथं मी शेंगदाण्याचे टोलपार काढून अर्धे करून घेतले आणि इथं तेल कढईत गरम करायला घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण मग मोहरी देणार आहे फोडणीला आणि कढीपत्ता। तर इथं बघा आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण मोहरी घालून घ्यायची आहे, त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची, नंतर लगेच आपण डाळ भिजत घातलेली घालून घ्यायची। आणि 1-2 मिनिटं आपण हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धे केलेले शेंगदाणे आणि हळद, आणि थोडंसं नमक घालून घ्यायचं आहे, का तर भातात आपण शिजवताना टाकलेलं आहे। तर गॅस बंद करून घ्यायचा आपण, 1-2 ते 3 मिनिटं घेऊन हलवत राहून गॅस बंद करून घ्यायचा आहे। नंतर बघा आपण लिंबू पिळून घ्यायचा आहे, गॅस बंद करून नंतर लिंबू पिळायचा आहे। तर मी ते एक पूर्ण लिंबू बघा घेतलेला। आणि छान असं या भातात पांढऱ्या मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं आपला लेमन राईस तयार झालेला आहे बघा। आणि प्रवासात तर खूप छान लागतो, ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्ही हा भात खूप भारी लागतो बघा ट्रेनमध्ये, का तर चपाती खाऊन 2 टायमाला कंटाळा येतो, तर 1 टायमाचा भात करून न्यायचा, खूप टेस्टी। तर आपला लेमन राईस इथं लिंबूचा भात तयार झालेला आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।